हाय, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. मागच्या वेळी आपण बोललो होतो सेल्फ डायग्नोसिसविषयी. त्याचप्रमाणे मनावरचं नियंत्रण कसं असावं, खाण्यावरचं नियंत्रण कसं हवं याविषयी पण आपण बोललो आहे आणि त्याविषयीची व्हिडिओची लिंक मी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आज एक नवीन विषय आपण घेऊन आलो आणि तो म्हणजे निद्रा, झोप. झोप हा अलीकडे खूप मोठा जगातला प्रॉब्लेम बनत चाललेला आहे आणि जगापेक्षा भारतातला प्रॉब्लेम बनत चाललेला आहे. की रात्री रात्री आपण झोपायला जातो, झोपतो, परंतु आपल्याला प्रॉपर अशी झोप लागत नाही आहे. काही जणं मध्ये जागे होत आहेत, 3-4 वेळा उठत आहेत. काही जणं लघवी होते म्हणून उठत आहेत. काही जणं आहेत ते मोबाईल बघून झोपण्याचा प्रयत्न करत आहेत कारण झोप येत नाही आहे. मोबाईल बघता बघता झोपी जात आहेत. 2-2:30 वाजता, 3 वाजता असे झोपत आहेत. त्याचप्रमाणे काही जणं आहेत त्यांच्या डोक्यात अनेक प्रकारचे विचार आहेत आणि त्याच्यामुळे ते झोपू शकत नाही आहेत. तर या सगळ्या विषयांबद्दल आज मी बोलणार आहे. तर आपण विषयाला सुरुवात करूया. त्याच्या आधी असं सांगावंसं वाटतं की आमचे व्हिडिओ आपल्याला जर आवडत असतील तर आमचा हा चॅनल आहे आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक, तो नक्की सबस्क्राईब करावा. आपल्याला असेच चांगल्यात चांगले आणि बेस्ट व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करेन, जेणेकरून आयुर्वेद विषयक आणि आरोग्यविषयक आपले ज्ञान वाढीस लागेल. तर चला तर पुढे जाऊया थोडंसं. तर सगळ्यात महत्त्वाचं असं सांगावंसं वाटतं की एक गोष्ट आपण आयुर्वेदामध्ये एक श्लोक दिलेला दिसतो, निद्रायतम सुखदुःखम पुष्टिकारश बलाबलम ऋषता ज्ञानम अज्ञानम जीवितमचा, अशा प्रकारचा. तर ह्याच्यात असं सांगितलेलं आहे, जर झोप आपली चांगली असेल तर काय होतं, म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानम अज्ञानम, झोप चांगली असेल तर ज्ञान मिळेल, नसेल तर अज्ञान, अशा विरुद्ध अर्थीच्या परिस्थिती एकाच श्लोकात दिलेल्या दिसतात. ऋषता आणि क्लिबता म्हणजे काय की ज्याच्यामुळे मूल होतं झोपेमुळे म्हणजे काय की झोप चांगली असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळे मूल होण्यासाठी मदत होते. झोप चांगली नसेल तर आपलं आरोग्य बिघडतं आणि त्याच्यामुळे मूल होण्यात अडथळा निर्माण होऊ शकते. तर अशा प्रकारचा अर्थ. तर अशा प्रकारच्या विरुद्ध गोष्टी या श्लोकामध्ये दिलेल्या दिसतात. आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे चाललो आहे. जर आपल्याला रात्री बरेच वेळा काय होतं की जागरण होतं म्हणजे काय होतं की नाईट शिफ्ट चालू असतात काही जणांच्या, त्याच्यामुळे रात्री जागावं लागतं. मग आता झोप कशी येणार, झोप कधी घेणार आम्ही, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर मी असं सांगेन की आदल्या दिवशी रात्री जेवढे जागरण झालेलं आहे, समजा 4 तास जागरण झाले असेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणाच्या आधी 1-2 तास म्हणजे निम्मा वेळ आहे तेवढा आपण झोपावं, म्हणजे ती झोप पूर्ण होते. परंतु ही सवय आपल्यासाठी योग्य आहे का? लाँग टर्मचा आपण विचार केला, आपली तब्येत चांगली आहे तर ही सवय आहे, जोपर्यंत आपण नियम पाळणार तोपर्यंत योग्यच आहे, परंतु लाँग टर्मसाठी ही सवय योग्य नाही. म्हणजे रात्री जागरण करणं ही वाईटच गोष्ट आहे. कारण काय, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य ह्या ज्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत ना, तर त्या 3 गोष्टी आपल्या आयुष्याच्या उपस्तंभ अशा मानल्या जातात. म्हणजे आहार जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं ब्रह्मचर्य आणि त्याच्या एवढंच महत्त्वाचं आहे ती म्हणजे निद्रा. जर आपण आपल्या आयुष्यातून झोपच नाहीशी झाली तर सगळ्यात महत्त्वाचा अटॅक होणार आहे तो म्हणजे आपल्या मेंदूवर. आपल्या मेंदूची क्षमता दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे आणि जर मेंदूची क्षमता कमी होत गेली तर इतर शरीरावरचं त्याचं नियंत्रण सुटणार आणि इतर शरीरावर पण त्याचा वाईट परिणाम येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तर जागरण झालं म्हणून हे करावं लागतं, पण जे सतत जागरण करणार आहेत त्यांचं काय, म्हणजे उदाहरणार्थ मोबाईल बघत बसतात, टी व्ही बघत बसतात, त्यांचं काय. तर एवढं लक्षात ठेवा की मोबाईल आणि टी व्ही आपण जास्त काळ जर बघत राहिलो आणि झोपेच्या वेळेत 10 ते 2 हा जो वेळ सांगितलेला आहे रात्रीचा, तो झोपेचा अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा वेळ आहे असं समजा. आणि ज्यावेळी 2 प्रकारच्या झोपेचे सायकल्स असतात, एक गाढ झोप असते आणि थोडीशी जागृत झोप असते. तर 10 ते 2 या वेळेमध्ये गाढ झोप लागते, 2च्या नंतर असते ती झोप जागृत असते. गाढ झोप लागायची असेल तर आपल्याला 10 वाजताच्या आतच झोपलं पाहिजे, तरच ते आपल्याला होऊ शकतं. जेवढी गाढ झोप चांगली तेवढी मेंदूला विश्रांती चांगली, जेवढी गाढ झोप कमी तेवढी मेंदूला विश्रांती कमी. त्याच्यामुळे आपण असं म्हणाल की मी 12 वाजता झोपतो आहे, 8 वाजता उठतो आहे, 1 वाजता झोपतो आहे, 9 वाजता उठतो आहे किंवा 2 वाजता झोपून 10 वाजता उठतो आहे, तर त्याचा तुमच्या मेंदूसाठी आणि शरीरासाठी उपयोग शून्य होतो, एवढं लक्षात ठेवा. जर आपल्याला योग्य वेळेत झोप मिळाली आणि योग्य प्रकारची झोप मिळाली आणि न मोडणारी झोप मिळाली तरच आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की रात्री उठावं लागतं, मग काय करावं. तर त्याच्यातलं एक सोल्युशन असं आहे, लघवीला ज्यांना जास्त वेळ उठावं लागत असेल, आता डायबिटीजचे जे पेशंट असतील त्यांना उठावं लागतं, त्यांना डायबिटीजची ट्रीटमेंट देणे हाच त्याच्यावरचा उपाय असतो.
ज्यांना इतर प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि बारीक आणि छोटंसं आणि महत्त्वाचं सोल्युशन म्हणजे रात्री लिक्विड कुठलंही प्यायचं नाही. शक्यतो पाणी असेल, दूध असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं लिक्विड रात्री उशिरा प्यायचं नाही. जेवणाचा वेळ हा आपल्या मर्यादित हवा. म्हणजे उदाहरणार्थ काय की संध्याकाळची वेळ ही साधारण 7-7:30च्या दरम्यान वगैरे अशी असावी. म्हणजे काय, तोपर्यंत अर्धपचन झालेलं असतं. कारण बरेच वेळा काय होतं की 10 वाजता जर आपण जेवलं तर मग हळूहळू 12 वाजता 1 वाजता जेवण आपल्या बेंबीपाशी येतं आणि तेव्हा एकदम पचनाच्या क्रिया जेव्हा सुरू असतात त्या उष्णता मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना अचानक जाग येते, अंग गरम झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर जेवणाचा वेळ नियंत्रणात हवा आणि रात्रीच्या वेळी लिक्विड काही घ्यायचं नाही हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, रात्री टी व्ही मोबाईल बघत बसायचं नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतील तर झोपेचा वेळ तुमचा ठरवावा. तो उदाहरणार्थ 9:30 वाजता असला तर 8:30पर्यंतच हे बघावं. 1 तास विश्रांती घ्यावी, हा एक त्याच्यातला उपाय. तिसरा उपाय, झोपताना नेहमी चांगले विचार आपल्या डोक्यात असायला हवेत. उदाहरणार्थ काय, तर देवासंबंधी किंवा आध्यात्मिक विचार आपल्या डोक्यात हवेत. मग त्याच्यासाठी काय करायला हवं, तर आपलं जे कुलदैवत आहे त्याच्याशी संबंधित पुस्तक किंवा नामस्मरणाचा मंत्र असेल तर तो आपण थोडा काळ 15 मिनटं 20 मिनटं जर आपण झोपण्याच्या आधी जपला गेला तर आपोआपच मेंदू शांत व्हायला लागतो आणि त्यामुळे तुम्हाला झोप चांगली येऊ शकते. हा एक त्याच्यातला उपाय आहे. चौथा उपाय मी असं सांगेन की काशाची वाटी मिळते, त्याने जर आपला जो तळपाय, हा तळहात दाखवतो मी, आता पाय दाखवू शकत नाही, त्याच्यामुळे हा समजा तळपाय आहे तर खालच्या बाजून वरच्या दिशेने जी काशाची वाटी घ्यायची, त्याला तूप लावायचं, गावठी गाईचं तूप, आणि ते खालून वर मालिश करायची फक्त. हे बघा असं. हे जर दोन्ही पायांना केलं तर आपला त्याच्यामुळे काय होतं की डोळ्याच्या आणि मेंदूच्या ज्या नसा असतात त्या शांत होतात आणि झोप चांगली लागायला लागते. अजून एक प्रकार, पित्ताविषयक काही विकार असतील, आम्लपित्त असेल किंवा काही असेल, पित्ताशी रिलेटेड काही आजार असतील तर त्याची मात्र ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता आहे. डोकं गरम असेल, ब्लड प्रेशर वाढलेलं असेल, त्याच्यामुळे झोप येत नसेल तर मग काय करायला हवं, तर ब्लड प्रेशरची प्रॉपर पद्धतीची ट्रीटमेंट आपल्याला घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदात शिरोधारा नावाचं पंचकर्म एक कर्म सुचवलं गेलेलं आहे. ते जर आपण केलं तर आपला मेंदू शांत होतो. म्हणजे ब्राह्मी तेलाचा वापर करून जर शिरोधारा केली गेली तर त्याच्यामध्ये काय होतं की डोकं जे आहे, डोक्यातली उष्णता कमी व्हायला लागते आणि थंडपणा यायला लागतो, त्याच्यामुळे आपोआप झोप यायला लागते. पण पंचकर्माची ही प्रोसेस आहे ही जे आपल्याकडे आयुर्वेदीय वैद्य असेल त्यांच्याकडूनच करून घ्यावी. तर अशा काही बेसिक्स उपाय मी तुम्हाला सांगितले, हे जर वापरले गेले तर झोप चांगली लागू शकते. सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की रात्रीच्या जेवणात तिखट, तेलकट, मसालेदार आणि मांसाहार यांचा वापर करणे जवळजवळ बंद केलं पाहिजे. त्याच्यामुळे झोप बरेच वेळा इफेक्ट होते. सकाळी आपण उशिरा उठतो आणि त्याच्यामुळे कामावर त्याचा परिणाम होतो आणि फोकस आपल्या कामातला जातो. तर झोपेसाठी जे विषय आपल्याला आता सांगायचे होते ते मी सांगितलेत. बाकी पुढच्या भागात आता भेटू एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.